चांदण्या रात्रीची शीतलता थंडावलेल्या जंगलाला निद्रेच्या आधीन करते. अंधार भयाचे सावट झाडापानांवर जमा होऊ लागते. रातव्यांचे आवाज या अंधार भयात अजून भर घालतात. इतक्यात गच्च अंधाराला चिरत दूरवरून आलेला एक आवाज या थंडावलेल्या जंगलाला हेलावून सोडतो. या आवाजाचा वेध आपल्याला झाडाच्या फांदीवर बसलेल्या या घुबडापर्यंत घेऊन जातो. घुबडाची ही प्रजात आहे कंठेरी शिंगळा घुबडाची. विस्मयतेचे वलय लाभलेले घुबड जातीचे पक्षी आज अनेक गैरसमजुतींचे बळी पडलेत. त्यांचे दिसणे आणि खुदकारांमुळे समाजात त्यांच्याविषयी अनेक अंधश्रद्धा पसरल्यात. निसर्गाने अशी एक रचना केलेली आहे की जे दिवसाचे जे प्राणी पक्षी असतात त्यांच्यासाठी भरपूर मुबलक प्रमाणात खाण्यासाठी अन्न असतं. त्याचप्रमाणे रात्रीचं सुद्धा भरपूर अन्न उपलब्ध असतं. उदाहरणार्थ कीटक आहेत, मासे आहेत, काही सरपटणारे प्राणी आहेत आणि हे खाण्यासाठी सुद्धा तशी व्यवस्था केलेली आहे. म्हणजे कशी की काही निशाचर प्राण्यांना इव्हॉल्व केलेलं आहे. त्याच्यामध्ये घुबड येतात, त्याच्यानंतर रातवे येतात, त्याच्यानंतर बेडूक तोंडे येतात. महाराष्ट्रात घुबडांच्या 13 प्रजाती सापडतात, तर पिंगळ्यांच्या 3 प्रजाती आढळतात. आकारानं मोठं असतं ते घुबड आणि लहान आकाराचं घुबड म्हणजे पिंगळा. उत्तम श्रवणशक्ती, उडताना आवाजसुद्धा येणार नाही असे पंख, धारदार नखांचे भक्कम पंजे ही शरीर वैशिष्ट्य घुबडांना घातक आणि यशस्वी शिकारी बनवतात. घुबडांमध्ये मादी घुबड ही नरापेक्षा आकारानं मोठी असते. विणीच्या हंगामात घुबड झाडांच्या ढोली आणि कपारींमध्ये घरटे बनवून त्यात पिल्लांना जन्म देतात. लहान सस्तन प्राणी, कीटक आणि इतर पक्ष्यांची हे शिकार करत असले तरी घुबडांच्या काही प्रजाती माशांची शिकार करण्यात माहीर असतात. मासेमार घुबड हा त्यापैकीच एक. घनदाट जंगलात राहणाऱ्या या प्रजातीचे वास्तव्य पाण्याजवळ आढळते. त्यामुळे मासे पकडण्याचे काम सुलभतेने होते. देशातील काही भागात घुबडांचे घुतकार म्हणजे मृत्यूची सूचना असे समजले जाते. घुबडांच्या बाबतीत गावामध्ये अनेक अशा अंधश्रद्धा पसरलेल्या असतात. त्यापैकी आवाजाच्या बाबतीत अशा अंधश्रद्धा आहेत. त्यापैकी माझी आजी आम्हाला सांगायची की इंडियन स्कॉफ साऊल नावाचा एक छोटा घुबड असतो आणि पूर्वीच्या काळी टीव्हीचे अँटिनाज वगैरे असायचे किंवा कौलं असायची. अशा कौलावरती येऊन तो बसायचा आणि त्याचा आवाज एक असा असतो की पाण्यात जसा थेंब पडावा आणि तो टुपुक टुपुक असा त्याचा विशिष्ट आवाज असतो. आणि अशावेळी जर हा आवाज रात्रीच्या वेळी आला तर आजी आम्हाला रात्रभर झोपू द्यायची नाही. कारण तो असं म्हणायचे की यम किंवा यमदूत यायचा आणि तो उठवतो किंवा उठ उठ असं म्हणतो आणि तो बोलवतो. त्यामुळे आमची आजी आम्हाला रात्रभर त्यावेळी आम्हाला झोपू द्यायची नाही. अशा अनेक अंधश्रद्धा आपल्या ग्रामीण भागामध्ये पसरलेल्या असतात. प्रत्यक्षात घुबड हा अत्यंत प्रगत आणि सुंदर पक्षी आहे. घुबड जर घरावर बसले तर घरावर अरिष्ट येतं अशी एक अंधश्रद्धा प्रचलित आहे. त्यामुळे घुबडांना मढे पाखरू देखील म्हणतात. इतर पक्ष्यांचे डोळे डोक्याच्या दोन्ही बाजूला असतात, मात्र घुबडाचे डोळे माणसांप्रमाणेच डोक्याच्या समोर असतात. मोठ्या डोळ्यांमुळे त्यांचे दिसणे अपशकुनी मानले जाते. ससाण्यासारखा दिसणारा बहेरी घुबड हा आपल्या मोठ्या पिवळ्या डोळ्यांसाठी ओळखला जातो. या मोठ्या डोळ्यांमुळेच त्याला रात्री अंधुक उजेडातही शिकार करता येते. जंगलांप्रमाणे शहरी भागातही घुबडांच्या काही प्रजाती आढळतात. यामध्ये
सर्व परिचित प्रजात म्हणजे गव्हाणी घुबड किंवा कोठीचे घुबड. घुबडाची ही प्रजात जगात सर्वात जास्त आढळ प्रदेश असणारी प्रजात आहे. आऊल्स असतात, जर रात्री जर ॲक्टिव्ह असतील, मग दिवसा ते आराम करण्यासाठी त्यांना कोणी डिस्टर्ब नाही करायला पाहिजे. आणि म्हणून जर ते खूप जास्त त्या गॉडी रंगाचे असतील, खूप जास्त ब्राईट रंगाचे असतील, तर मात्र ते लगेच दिसतील दुसऱ्या पक्ष्यांना, प्राण्यांना, आणि म्हणून ते डिस्टर्ब्ड होतील. आणि म्हणून त्यांनी असं एक इव्होल्युशन आलेलं आहे, एक असं आणखीन एक ॲडॅप्टेशन आलेलं आहे की जे आऊल्स असतात ते त्यांची जी रंगरचना असते ती अगदी संपूर्ण वातावरणाशी एकरूप होईल अशी असते. शिकार आणि तस्करीमध्ये प्रामुख्याने शृंगी घुबडाचा नाहक बळी जातो. शृंगी घुबड हे आपल्या डोक्यावरील शिंगासारख्या पिसांसाठी ओळखले जाते. खडकाळ भागातील जंगलांमध्ये हे घुबड प्रामुख्याने दिसते. आपल्या अधिवासात बेमालूमपणे मिसळून जाण्यासाठी घुबडाची ही प्रजात ओळखली जाते. आऊल्स असतात, घुबडं असतात, त्यांची जी रचना असते कानांची ती थोडीशी वेगळी असते. ती म्हणजे कशी की एक कानाचा होल जो असतो तो थोडासा खाली वर असतो, आणि जेणेकरून त्यामुळे ते बरोबर त्या प्रेच्या बरोबर पिन पॉईंट करू शकतात की कुठून आवाज आला. घुबडांच्या अनेक प्रजातींचा अधिवास आज धोक्यात आलाय. गवताळ प्रदेश, गावालगतच्या रिकाम्या जागांवर मानवी हस्तक्षेप वाढतोय. शिवाय शहरातील खाद्याची उपलब्धता देखील कमी झाल्यानं घुबडांनी शहराकडे देखील पाठ फिरवले. शुभ अशुभाच्या संकल्पनेमध्ये घुबड दिसणे हे नेहमीच अपशकुनी मानलं गेल्यामुळे त्यांच्या वाट्याला सततची अवहेलना चाली आहे. घुबडांविषयींच्या गैरसमजुती संपेपर्यंत त्यांच्यावरील गंडांतर संपणार नाही एवढं मात्र नक्की. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.